हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 20 एप्रिल सोमवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 20 एप्रिल सोमवार रोजी मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, परंतु आज सोमवार आहे। आज 20 एप्रिल सोमवार रोजी 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता आणि आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता। त्याच अनुषंगाने म्हणजेच उशीर झाल्यामुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना 2 महिन्यांच्या 3000 रुपयांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या जेवढ्या चर्चा सुरू होत्या तेवढ्या सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, काल रविवार होता, काल सर्व बँका बंद होत्या, त्यामुळे काल पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना, आज सोमवार आहे, आज 20 एप्रिल आहे, तर आज सोमवार रोजी सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहेत। सर्वच बँकेमध्ये हे पैसे सोडले जात नाही। तर आज 20 एप्रिल सोमवार रोजी 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। शासन निर्णय काढण्यात आलेला होता, GR काढण्यात आलेला होता। GR काढण्यात आल्यामुळे हे पैसे आता बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या जेवढ्या चर्चा सुरू होत्या तेवढ्या सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे। कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, GR काढण्यात आलेला आहे, निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच मार्च हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3700 कोटी
कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासोबत लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी परत एकदा 3,600 कोटींचा निधी म्हणजेच मार्च हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी, एप्रिल हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी म्हणजेच मार्च आणि एप्रिल या दोन हप्त्यांच्यासाठी सरासरी 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी तुमच्या खात्यामध्ये खटाखट सोडला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहून घेऊयात। तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहायची आहे। जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे सोडले जात आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला सांगायचं झालं तर राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे सोडले जात आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसे नंतर सोडले जाणार आहेत। आपण सध्याच्या स्थितीला पाहून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर सोडले जात आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहून घेऊयात। म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर आपण सर्वात अगोदर 16 जिल्हे बघून घेऊयात। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांमध्ये येत असेल, 16 जिल्ह्यांमध्ये त्यांचा तालुका असेल, गाव असेल, त्याच लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहून घेऊया। जिल्हे आणि बँकांच्या यादी या ठिकाणी आपण सविस्तर पाहून घेत आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, त्याच लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागच्या काही दिवसांपासून फक्त बातम्या सुरू होत्या परंतु पैसे का येत नव्हते। तर बघा लाडक्या बहिणींनो अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, त्यामुळे मागच्या काही दिवसांपूर्वी पैसे आलेले नव्हते। यासोबत सरकारकडे सुद्धा जास्त पैसे वाटण्यासाठी नव्हते, त्यामुळे तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडे पैसे आहेत आणि जे युद्ध सुरू होतं ते युद्ध सुद्धा संपून गेलेलं आहे।
त्यामुळेच लाडक्या बहिणींनो हे पैसे आता सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहे। जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर टप्प्याटप्प्याने हे पैसे सोडले जात आहे। सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांचा पहिला टप्पा आहे, तर 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर एकाच दिवसामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे पैसे हे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात आणि टप्प्याटप्प्यानेच पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जातच असतात। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहे। जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, अशाच बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशाच बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी राहतात। तर या 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं काही शक्य होत नसतं, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सर्वात अगोदर आता पहिला टप्पा वितरित होत आहे। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
प्रतीक्षा संपून जाईल, यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, परंतु सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आपण 16 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहे, परंतु 16 जिल्ह्यांची यादी आणि नावे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतील, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आपण आता वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहून घेऊया. जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहिले की खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळेच हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. तर पहिला टप्पा 16 जिल्ह्यांचा आहे. तर आपण 16 जिल्ह्यांच्या यादी वाचून दाखवत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. यानंतर दुसरा जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. सरासरी 6 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. यानंतर पुढचा जिल्हा परभणी जिल्हा, याच्या पुढचा जिल्हा बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा. तर असे टोटल मिळून 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे सोडले जात आहेत, परंतु तुम्हाला फक्त या ठिकाणी आता एप्रिल हप्ता आणि मार्च हप्ता सोडला जात नाही. यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरजसुद्धा भासणार नाही. बघा, लाडकी बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आज सोडले जातील, उद्या सोडले जातील, परवा दिवशी सोडले जातील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर गॅस कनेक्शनच्या पैशांची लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरजसुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आता उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे आम्ही सोडणार आहोत. बघा, आता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2 महिन्यांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी चिंता करू नका. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.